2018 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निवती किनाऱ्यावर पाणबुडीचा प्रकल्प पर्यटन विभागाने महाराष्ट्र शासनाच्या आणला होता आणि 2019 मध्ये उद्धवजी ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली होती आणि ही बजेटमध्ये तरतूद अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सुद्धा त्यावेळी मागच्या सरकारमध्ये अर्थ राज्यमंत्री सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसर होते तेव्हा ती या ठिकाणी करून घेतली होती आणि त्यानंतर त्या पाणबुडीसाठी ऑर्डर पण देण्यात आली होती आणि जवळजवळ 150 ते 200 कोटी रुपयाच्या पाणबुडी त्यावेळी प्राथमिक स्तरावर या ठिकाणी ऑर्डर देण्यात आली होती आणि या संदर्भात सगळ्या सर्वे किंवा कन्सल्टंट म्हणून सुद्धा सारंग कुलकर्णी यांच्या माध्यमातून त्यावेळी कन्सल्टंट सुद्धा नेमण्यात आलं होतं. परंतु ही आता गेले दीड वर्षानंतर आपल्याला असेल की पद्धतशीरपणे या पाणबुडीसाठी आज नौदल दिन ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर साजरा झाला आणि त्यावेळी संपूर्ण देशाने जगाने सिंधुदुर्ग किल्ल्याचा किनारा या ठिकाणी बघितला आणि अत्यंत पर्यटन दृष्टी सुद्धा एक जगाच्या नकाशावर नाव मालवणचं जात असतं, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव जात असताना हा प्रकल्प मात्र आता पद्धतशीरपणे जे चांगले प्रकल्प आहेत ते गुजरातला नेण्याचा जो गुजरात शासनाचा आणि केंद्र शासनाचा डाव आहे आणि तो डाव आता त्यांचा दिसून आलेला आहे आणि यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 3 मंत्री या राज्य सरकारमध्ये आहेत, एक केंद्रीय मंत्री केंद्र सरकारमध्ये आहे. असं असताना हा प्रकल्प नेणं म्हणजे महाराष्ट्राशी गद्दारी केल्यासारखं आहे. त्यामुळे हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आणि महाराष्ट्रातच झाला पाहिजे यासाठी शिवसेनेच्या वतीने तीव्र असं आंदोलन करण्यात येईल. परंतु आज जे सरकार आहे ते मात्र गुजरात आणि केंद्र सरकारच्या मोदी आणि शहांच्या ताटाखालची मांजरं आहेत, हे लोकप्रतिनिधी आहेत, हे मात्र निश्चित या ठिकाणी झालेलं आहे.